जनावर वाट बघते, त्यांना जायचं चरायला. तर जनावरांना घेऊन आलो काटवणात चरायला. तर नंदी आहे ना, काल थोडा गडबडीत होता, म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत होतं त्याला. कदाचित त्याच्या पोटात दुखत असेल, कारण काही काही झाड वनस्पती आहेत ना, ते जनावरं खात नाहीत ना. पण खायच्या वनस्पती जर न खाणारी वनस्पती मिसळून आली आणि ती खाण्यात आली तरी तसं होतं. किंवा गवताव आळ्या किड्या असतात ना, मग ते खाता खाता आळी किडी जर खाण्यात आली तर तरी पण मग पोटात दुखतं, असं होतं. किंवा न आता जसं काय बघा, इतक्या समोर आहे पण हे झाड नाही खाल्लं वृंदाने, मग तसं एखादं झाड न खाणारं असते, ते जर खाण्यात आलं दुसऱ्या खाणाऱ्या झाडासोबत मिसळून, तरी पण मग पोटात प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तसं होतं. तो थोडं वेळ बस उठ केली आणि नंतर मग ओके झाला. तसं डॉक्टरला बोलायची काही गरज नाही पडली. का होतं, कधी कधी ना असं विंचू पण चावू शकतो किंवा साप वगैरे असतात. तर साप चावलं ना तर जनावर वाचायचे चान्सेस कमी असतात, कारण की कळलेलं आपल्याला समजत नाही. जेव्हा ते सिम्टम्स दाखवतं ना, जनावर थोडंसं वेगळं वागतं ना, म्हणजे थोडं डिस्टर्ब झालं ना, मग तेव्हा आपल्या लक्षात येतं की काहीतरी झालं असेल. मग आपण डॉक्टर वगैरे करेपर्यंत बराच वेळ जातो. आणि काय होतं, जनावर ॲक्च्युली चावलं तेव्हा लगेच दाखवतात सिम्टम्स, 10-15 मिनटं लागतात सिम्टम्स दाखवायला. मग तोपर्यंत डॉक्टर येणं वगैरे अवघड असते. त्याच्यामुळे सापाच्या केसमध्ये जनावर वाचणं म्हणजे थोडं कमी चान्सेस असतात. आज आणलं आपलं हे वरचं शेत आहे ना, काटवणातलं सगळ्यात वरचं, तर त्याच्या साईडने तिथूनच चारेत आणले. तर असे हळूहळू चरत चाललेत. रोज इथं थांबतच नाही, डायरेक्ट पुढं समोर थांबतात. पण आज इथंच थांबवलेत. अगोदर नवीन शुभश्रीच्या गळ्यात पण आपण लाकड बांधत होतो, पण नंतर ती नॉर्मल चारायला लागली. मग आता पळापळ वगैरे करत नाही. आता त्याला लक्षात येतं की पीक खायचं नाही, फक्त गवतच खायचं पडीक शेतातलं. तर त्याच्यामुळे ती आता जास्त परेशान नाही ना करत. त्याच्यामुळे तिला लाकूड बांधलं नाही, गंगाचा पण पाय बांधला नाही. म्हणजे कसं, त्यांच्या स्वभावावर जर त्यांनी परेशान केलं ना तर मग लाकूड पाय बांधायचं. परेशान नाही केलं ना तर मग लाकूड वगैरे नाही बांधायची गरज नाही. जसं आता देवशैनीला आणखीन कळत नाही, ती पिकाकडे जाते लक्ष नसलं ना आणि पळते. मग त्याच्यामुळे तिला लाकूड बांधले. मग थोड्या दिवसांनी तिला पण मोकळा चरायची सवय लागली ना, मग लाकूड बांधायची गरज पडत नाही. आणि काही काहीचा स्वभाव पण जनावराचा काही खोडसर असतो ना, काय काय मुद्दामून परेशान करतात, मग त्यांना लाकूड राहून द्यायचं. जसं की आता वृंदाला लाकूड राहिले ना, तर ती मोठी तरी पण ती पळापळ करते. मग तिला कंपल्सरी लाकूड ठेवायचंच होतं गळ्यात बांधलेलं. आणि ह्या जर्शनला तर गावरांबरोबर चलणंच होत नाही, त्याच्यामुळे त्यांना लाकडाचा पाय बांधायचा प्रश्नच येत नाही. की गावरान जनावर एवढं चालतं ना दिवसभर, की हे कधी पण महागच असतात जर्शे. ह्यांना गावरान एवढं चलणंच होत नाही. ह्यांना तर आणि मोठ्या गायांना तर होणारच नाही चलणं. आता पप्पा आलेत जनावराकडं, तर मी जातो घरी. असे मिळून चरतात ना, तर आज नाहीत पळापळ करीत. हे सगळे इथं चरतात. खिल्लेरी तिकडे विहिरीवर चरते समोर, ती एकटे तिकडे चरते, बाकीचे इथं चरत आहेत सगळे. तर पप्पा आहे तिकडं, तर मी जात होता घरी जाऊन घरचे कामं बघायचे. आता बैलांना चारतोय इथं बांधायला. आपलं पलीकडं सोलार प्लेट आहेत ना, तर इथं बांधायला चारतोय. गवत किती वाढलेलं आहे पलीकडे. हे बैल सगळं लुळीत आहेत, खात नाहीत व्यवस्थित. हे इथलं बांधाचं गवत व्यवस्थित खात नाहीत, नीट खात नाहीत. तर तिकडं गायांसोबत नेल्यावर कधी खायचे? गाय तिकडं तर तोंडच खाली करणार नाहीत हे. तर बैलांना चरू देतो इथं. मला आवथ आणायचं, आपलं तागावलं शेत आहे ना गोठ्यासमोरचं, तर तिथं आवथ आणायचं आहे. तर अगोदर बैलांना खाऊन देतो, मग तिथं आवथ आणतो थोड्या वेळाने. आणि आबाळ पण आलेलं आहे, पाऊस येईल वाटतंय. तर काय माहिती, तावत धरले आपल्या तागावल्या शेतात घरासमोरच्या.
बैलांचा तर घाम निघला. आऊत हे बुडतंय लय. आपलं ते आऊत बिघडलं होतं ना, तर तेच रिपेअर करून आणले. त्याला खाली वेल्डिंग केली रिंग टाकून. तर तिथं बघा आऊत पूर्ण बुडतंय शेतात. आणि गवत आहे ना, तर त्याच्यामुळं उभं राहून आणलं आहे. जस्ट 2 मुरडण आणलेत, थोडंसंच घेतलं आहे. तर एवढं मूळ तास कडील नेणार आहे आणि वळून सोडून देणार आहे. उद्या सकाळच्याला हाणता येईल. ह्याच्यात कसं वापसा आता आहे बरा, म्हणजे चांगला वापसा आहे, एवढाच वापसा लागतो. पण ह्याच्यात गवत लय, हराळ आहे, गवत आहे सगळं. कुठं कुठं गवत अडकलं आऊत वर येतं आणि बुडलं तर एकदमच बुडतं लयच. आता सध्याला बुडलेलं आहे ना, तर पूर्ण बुडलेलं आहे असं होतं. पण रान चांगलं होईल. हे गवत हे बघा, हेच म्हणजे असंच आहे ना, पण जमीन एकदा दगड ठेवून आऊत आणलं ना, मग गवत पासला अडकून वर येईल. सगळं ढिल्लं झालेलं आहे. कडीचा तास जास्त चिटकून आलं नाही कडीला बांधायला. ते नंतर एवढं अवथानात झालं ना, मग 8 तास घ्यायच्या वेळेस कडीने घेता येईल. पहिलं तास होतं बैलांना मुंगशे घातले नाहीत, त्याच्यामुळे बैल खाण्याच्या ओढीने थोडं इकडं तिकडं चालत होते तिरके मिरके. मोत्या पी पाणी पी बाबा, पिना पाणी. आता हरण्याला मोकळं सोडलंय, त्याला पाणी पाजून बघतो हौदावर नेऊन पाणी पितोय का. इकडे हौदावर ये. अरे चल ये हरण्या, चल चल ना. त्याला दिवसभर आज पाणी पाजलेलं नाही, पाणी पेल. हरण्याची तब्येत खराब झाली. शेडमध्ये एकटाच राहतो ना, ते बांड्या कारवडी बाहेर बांधलेल्या असतात, एकटा राहतो त्याच्यामुळे खात नाही तो, सारखा ओरडतोच. आणि गाय पण जाते, त्याच्यामुळं तब्येत खराब झाली. खा इकडं. अरे मोत्याला मोकळं सोडायचं माझ्या लक्षात नाही. मोत्याला मोकळं सोडलं असतं ना, तर फिरला असता तो. आपल्या अद्रकच्या बांधाला हरण्याचं चरतोय, तर उंच उंच गावतात. दिवसभरचा भुकेला आहे. आता जनावर यायचा पण वेळ झाला आहे. आता 6:30 वाजलेत. एक 10-15 मिनटात जनावर येतील. इथं जवळ कुठं असेल गोठ्याचे, आता येतीलच घरी. आईचं चालू इकडं खुरपायला. आई तिकडं अद्रक खुरपी. आई लई दिवस झालं अद्रक खुरपी. 10 दिवस झालं. जशी होईल तशी खुरपते. आभाळ आज थोडंसंच आहे, म्हणजे सगळीकडे, पण जास्त काळं गडद नाही. गडद आभाळ असेल ना काळं, तर मोठा पाऊस येतो आणि आपल्याला मोठ्या पावसाचीच गरज आहे. की ही आपली अद्रक इकडं जिथं आपण कोबीचं रोप लावलं होतं, तर तिथं पण एक दोन रोपं राहून दिलेत लाईनला. त्याच्यामुळे इथं बी कोबी आहे. इकडं शेपूची भाजी, समोर वांग्याचे रोप आहेत. तिकडं इथं एक मिरचीचं रोप लावलं आहे. मिरच्या तर सगळ्या अद्रकीत लावल्या तो आईने कुठं. ही वांग्याचं रोप आहे, तर इथं भरपूर एक 7-8 रोप आहेत. तरी नंतर पांगवायचे. इथं 7-8 आहेत, समोर 7-8. म्हणजे हे चिमट लावलेली आहे वांग्याच्या रोपाची. नंतर हे पांगवायचे. आपल्याला घरी खाण्यासाठी भरपूर वांगे होतील. मागच्या वर्षी कसे काटून होते तसे. या अद्रकीच्या बांधावर इथं रामफळीचं झाड लावलं होतं. 2-3 वर्ष झाले. तर त्याला बी चांगल्या कळ्या लागल्यात. बघा इकडं, इथं झाड लहान आहे पण कळ्या चांगल्या लागल्यात त्याला. ह्या वर्षी पण एक रामफळ आलं होतं. हरण्याला सोडल्यापासून मोत्या सारखा ओरडतोय सोडण्यासाठी, पण त्याला आज सोडणार नाही. उद्याच्याला सोडेल त्याला. आता उशीर झालाय ना, जनावर बांधायचेत.